नमस्कार. आज माझ्या वाचनात एक वास्तववादी असा लेख आला आणि ह्या विषयावर मी 2-3दा व्हिडिओ पण केलेला आहे. हल्ली लग्नाचं वय वाढत चाललेलं आहे. लग्नच नकोसं वाटायला लागलेलं आहे. ह्याच्यावरच आहे. विचार करावा ही हकीकत नसून वास्तव आहे. एक प्रश्न निर्माण होतो, जर आयुष्याच्या शेवटी सोबत करायला कोणी नसेल तर प्रगती, पद आणि पैशाचा काय उपयोग? कारण येणारा काळ हा अविवाहितांचा काळ असेल. नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय अभ्यासानुसार पुढील 6 वर्षात जगातील सुमारे 45% महिला अविवाहित राहतील. हा अहवाल 1 मे 2026 रोजी लोकमत वृत्तपत्रात प्रसिद्ध झाला. हा मॉर्गन स्टॅनलीने केलेल्या विस्तृत अभ्यासावर आधारित आहे. अभ्यासातील प्रमुख निष्कर्ष: आजच्या महिला उच्च शिक्षित आहेत आणि आपल्या करिअरला त्या प्राधान्य देतात. त्या आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आहेत, म्हणून कोणावरही अवलंबून राहू इच्छित नाही. त्यांना स्वातंत्र्य आवडते आणि त्या आपल्या आयुष्यातील निर्णय स्वतः घेऊ इच्छितात. त्यांनी लग्न, मातृत्व किंवा कौटुंबिक जबाबदाऱ्यांकडे आपल्या प्रगतीतील अडथळे म्हणून पाहायला सुरुवात केली आहे. हा कल असाच सुरू राहिला तर पारंपरिक कौटुंबिक रचना आणि सामाजिक चौकट कोलमडून पडू शकते. लोकसंख्या घटणे, अविवाहित पुरुषांच्या संख्येत वाढ होणे, वृद्धात्वातील एकाकीपणाच्या समस्या निर्माण होऊ शकतात. इथे एकच प्रश्न निर्माण होतो, जर आयुष्याच्या शेवटी सोबत करायला कोणी नसेल तर प्रगती, पद आणि पैशाचा काय उपयोग? अनेक आईवडील आपल्या मुलींसाठी स्थळे शोधत आहेत, पण मुलींना स्वतःलाच लग्नात रस नाही. परिणामी आलेले प्रत्येक स्थळ नाकारले जाते. समाजातील एका मोठ्या वर्गाला अजूनही या बदलाचे गांभीर्य समजलेले नाही. त्यामुळे आपण योग्य वेळी जागे होणे आवश्यक आहे. मुलीच्या लग्नाचे योग्य वय हे 23 ते 26 वर्षाच्या दरम्यान असावे किंवा शक्य असल्यास त्याहूनही अधिक असावे. यासाठी सामूहिक पातळीवर जनजागृती आणि प्रयत्नांची गरज आहे. हा मुद्दा कोणाच्या विरोधात उपस्थित केलेला नाही, तर भविष्यातील स्थिरता आणि संतुलनाच्या चिंतेतून मांडलेला आहे. समाज, कुटुंब व्यवस्था, वैयक्तिक जीवन यात संतुलन राखणे ही खरी प्रगती आहे. आपण सर्वांनीच यावर विचार केला पाहिजे. भविष्यातील एक ज्वलंत समस्या: जेव्हा मुलांची लग्ने 20व्या वर्षी होत होती, तेव्हा एका शतकात 5 पिढ्या होत होत्या. जेव्हा मुलांची लग्ने 25व्या वर्षी झाली, तेव्हा एका शतकात 4 पिढ्या झाल्या. आता जेव्हा मुलांची लग्ने 30व्या वर्षी होत आहेत, तेव्हा एका शतकात केवळ 3 पिढ्या होत आहेत. विचार करण्याची गोष्ट आहे, आपला समाज पुढच्या शतकापर्यंत टिकेल का? रस्ते आणि गल्ल्या ओस पडल्या आहेत. आसपासची घरे रिकामी आहेत. आज घरामध्ये मुलांचा आवाज कमी झाला आहे. पती-पत्नीचे आवाज जास्त ऐकू येतात. महिला वयाच्या 30-35व्या वर्षापर्यंत अविवाहित राहतात. पुरुष वयाच्या 35 वर्षानंतरही अविवाहित राहतात. उशिरा लग्ने आणि मग विभक्त होणे, घटस्फोट, तुटलेली कुटुंब, दुःखी आईवडील, एकटे पडलेले आईवडील, संपूर्ण पिढी एक रिकामीपण, पोकळी अनुभवत आहे. आपण त्याला शिक्षित समाज म्हणू शकतो की आत्मघाती समाज? ही लोकसंख्या कमी करण्याची एक छुपी कटकारस्थाने वाटतात. जर 50 जोडप्यापैकी प्रत्येकाला एकच मूल असेल तर पुढच्या पिढीतील मुलांची संख्या नाममात्र असेल. हे असेच सुरू राहिल्यास तिसरी पिढी जवळपास नाहीशी होईल. पाडे आणि गल्ल्या ओस पडल्या आहेत. प्रत्येकजण रस्त्यावर आहेत. अर्धे आयुष्य रस्त्यावरच जाते. संपूर्ण गावेच्या गावी नाहीशी होत आहेत.
शहरामध्ये उत्तुंग इमारती आणि संयुक्त कुटुंब पद्धती संपुष्टात आली आहे. नवीन सुना म्हणतात की त्यांना फक्त एकच मूल हवे आहे. हा समाज आहे का? सत्य हे आहे की मुले आता प्रेमाचे प्रतीक राहिले नाहीत. उलट मूल होणे ही एक सक्ती वाटू लागली आहे. यात सर्वात मोठा दोषी मुलीचा बाप आहे. तोच बाप ज्याने स्वतः 22 वर्षापूर्वी लग्न करून संसार थाटला, तो आता वयाच्या 30 वर्षापर्यंत मुलीचे लग्न न करून हिरोगिरी दाखवतो. परिणाम, स्त्री पुरुष मानसिक तणावाखाली जातात. आज मुलांना ना वेळेवर नोकऱ्या मिळत आहेत, ना त्यांची लग्ने वेळेवर होत आहेत. समाज हळूहळू कोलमडत चालला आहे. म्हणूनच मुले समाजात बरोबर राहण्यापेक्षा एकत्र राहणे पसंत करतात, म्हणजेच विभक्त कुटुंबे. ते अगदी असेही म्हणतात की त्यांना मुले नको आहेत. लग्नाला उशीर करणे, मुले होण्यास उशीर करणे, नंतर एका मुलानंतर वैद्यकीय आणि संगोपनाचे कारणे देत राहणे हे आता सामान्य झाले आहे. वयामुळे हजारो तरुण तरुणी अविवाहित फिरत आहेत. समाजातील ज्येष्ठ मंडळी गप्प आहेत. लग्न, कुटुंब, मुले सर्व काही एक ओझे मानले जात आहे. लग्न केवळ सांसारिक बंधन नाही, तर ते घर, कुटुंब आणि समाजाचा मुख्य आधारस्तंभ आहे. हा वंश, सभ्यता आणि संस्कृती पुढे नेण्याचा मार्ग आहे. आता आपल्या सर्वांना समजून घेण्याची वेळ आली आहे. मुलांना अति स्वातंत्र्य देऊन आपण त्यांची समज काढून घेतली आहे. लग्न पुढे ढकलली जात आहेत. जेव्हा ती होतात तेव्हा खूप उशीर झालेला असतो. पुन्हा तोच एकाकीपणा. लग्नाचे योग्य वय पुरुषांसाठी वयाच्या 30 पूर्वी आणि महिलांसाठी वयाच्या 25 पूर्वी. अन्यथा इतिहास लिहील की ज्या समाजाने स्वतःला शांतपणे नष्ट केले. विचार करा आणि समजूतदारपणे वागा. आपल्या मुलांची लग्ने योग्य वेळी करा, नाहीतर कुटुंबाचे रक्षण झाले नाही तर समाज कोसळायला वेळ लागणार नाही. म्हणूनच डेव्हिड सेलबॉर्न आणि बिल वॉर्नर सारख्या लेखकांना असे म्हणणे भाग पडले आहे की मजबूत कौटुंबिक रचनेच्या अभावामुळे जगातील बहुतांश देशांमध्ये, अगदी भारतातही कौटुंबिक परंपरेचा ऱ्हास झाला आहे. 5 रक्ताची नाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. मोठे काका म्हणजे वडिलांचे मोठे भाऊ, लहान काका वडिलांचे लहान भाऊ, आत्या वडिलांची बहीण, मामा आईचा भाऊ, मावशी आईची बहीण. भविष्यात अशी नाती कदाचित पाहायला मिळतील किंवा ऐकायला मिळणार नाहीत, हे आपण असे समजून घेऊ. ज्या घरात 2 मुलगा आणि 1 मुलगी आहे तिथे मावशी नाही. 1 मुलगा आणि 1 मुलगी आहे तिथे काका, मोठे काका लहान काका नाहीत. एकच म्हणजे मावशी पण नाही. जिथे फक्त एकच मुलगा आहे त्यांना मुलगा किंवा मुलगी आहे त्यांना कुठलंच नातं माहीत नाही. मामा, मावशी, आत्या वगैरे अशा पद्धतीने. तर एका अपत्याच्या सिंगल चाइल्ड कुटुंबामुळे 3ऱ्या पिढीवर गंभीर परिणाम होतील. ती पिढी जिथे तुम्ही आजी आजोबा असाल, ज्या आजोबांना मुद्दलापेक्षा व्याजाची नातवंडाची ओढ असते, ते मुद्दलही गमावून बसतील आणि त्याला ते स्वतः जबाबदार असतील. त्यामुळे जोडप्यांनी एकच अपत्याच्या निर्णयावर गंभीरपणे विचार केला पाहिजे. लोकसंख्येची ही घटती आकडेवारी बरेच काही सांगून जाते. तुमचा नातू किंवा पणतू या जगात अगदी एकटा पडेल. जर त्याला रक्ताच्या नात्याची गरज भासली तर या संपूर्ण विश्वात त्याचे म्हणायला कोणीही नसेल. ही चिंतेची बाब आहे. हे केवळ आपल्या मुलांना एकाकी जीवन जगण्यास भाग पाडत नाही, तर आपली संस्कृती देखील नष्ट करेल. आपण एकतेच्या गोष्टी करतो पण संस्कृती नष्ट होईल
या सर्व गोष्टीला सध्याची पिढी जबाबदार आहे. जर तुम्हाला हा विषय गंभीर वाटत असेल तर यावर घरी, पती-पत्नीमध्ये, नातेवाईकांमध्ये, मित्रांमध्ये, विविध सभा बैठकांमध्ये विचार करा. आपली संस्कृती, मूल्ये आणि येणाऱ्या पिढ्यांना वाचवा. मला काही गोष्टी खरंच म्हणजे जी सांगितली परिस्थिती ती सत्य आहे, पण काही गोष्टी पटल्या नाहीत की जिथे मुलीच्या बापालाच पूर्णपणे जबाबदार धरलं जाते. असं काही नाही, पण हे समाजात हल्ली सगळीकडेच झालेलं आहे की लग्न किंवा मुलं जबाबदारी नको. आपण मुलांना इतकं लाडावून ठेवतो की जबाबदारी शून्य, फक्त ऐहिक आनंद घेणं. म्हणजे पूर्वी आम्हाला एक जोडी कपडा घेऊन वर्षाला मिळाला तरी आम्हाला खूप आनंद होत होता, आणि आता महिन्याला 10-10 कपडे घेतले तरी मुलं आनंदी नसतात. म्हणजे त्यांचा कल फक्त ह्या ऐहिक गोष्टीवर आनंदामध्ये आहे. कौटुंबिक सुख हे त्यांना माहीतच नाही, आणि त्याला जबाबदार मी आपल्या पिढीला मानते की आपण त्यांना कुटुंबातलं सुख, आनंद ह्यापेक्षा पैसा कमवण्याचं मशीन समजत गेलो. तर बघा, हा विचार करा. तुम्हाला पटलं तर लाईक वगैरे करा. तुम्ही माझं ऐकल्याबद्दल मी आभारी आहे.